हिंदीच्या मुद्द्यावरून ठाकरे गट आक्रमक, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत जीआरची प्रतिकात्मक होळी करणार, जाहीर सभेचंही आयोजन। जीआर होळीच्या आंदोलनाला भाजपकडून सुद्धा आंदोलनानंच उत्तर। घाटकोपरमध्ये भाजपकडून ठाकरेंविरोधात प्रतिकात्मक होळी। हिंदी भाषेसंदर्भात कॅबिनेटमध्ये चर्चा करणार, मोर्चाची वेळ येऊ नये हाच आमचा प्रयत्न। ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर अजित पवारांची प्रतिक्रिया। राज आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येऊन मोर्चाचा निर्णय घेतला, यातच सर्व आलं। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यानं मराठी माणूस एकत्र येत असल्यास सर्वांनी त्याचं स्वागत करावं, राऊतांचं वक्तव्य। मनसे नेते प्रकाश महाजन आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या खैरेंची भेट, चंद्रकांत खैरे यांच्या निवासस्थानी दोघांमध्ये मोर्चाच्या वेळेवरून चर्चा। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये विलास शिंदे आज शिवसेनेत प्रवेश करणार। ठाकरेंच्या शिवसेनेचे 8 माजी नगरसेवक, 4 माजी जिल्हा परिषद सदस्य सुद्धा सेनेत प्रवेश करणार। पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहावर आज चहापानाचा कार्यक्रम, तर विरोधकांचा मात्र चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार। 27 ऑगस्टला अंतरवालीतून निघायचं आणि 29 ऑगस्टला मुंबई गाठायची, आता रणभूमीत उतरायचं, विजय मिळवायचाय, आता हटायचं नाही, मनोज जरांगेंची घोषणा। मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर, वर्षा गायकवाडांनी स्थापन केलेल्या समितीमध्ये जगताप हंडोरेंना वगळलेल्या नेत्यांची हायकमांडकडे तक्रार। निलेश राणेंसोबत बैठक घेऊन नगरपंचायत निवडणुकीसंदर्भात चर्चा करणार। राणेंनी ठरवल्यास नगरपंचायत महायुतीमध्ये लढू किंवा स्वबळावर लढू, उदय सामंतांचं वक्तव्य। बारामतीमध्ये कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार एकत्र, मात्र फोटो सेशनच्या वेळी दादा पवार यांनी एकमेकांशेजारी बसणं टाळलं। राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांना त्यांच्याच पक्षातील आमदारांना फटकारलं, विचारधारा पटत नसल्यास राजीनामा द्यावा, अन्यथा कारवाईसाठी पक्ष समर्थ। इद्रिस नायकवडी यांच्याकडून संग्राम जगतापांच्या राजीनाम्याची मागणी। भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी उद्या मतदान, मंगळवारी भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या नावाची घोषणा होणार, तुर्तास रवींद्र चव्हाण यांच्याच नावाची घोषणा होण्याची शक्यता। श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्याला मुख्यमंत्री फडणवीसांची मान्यता, 288 कोटींच्या कामांना मंजुरी। 2027च्या कुंभमेळ्यापूर्वी या भाविकांना दर्जेदार सुविधा निर्माण करण्याचेही प्रशासनाला निर्देश। रिसर्च अँड अनालिसिस विंगच्या प्रमुखपदी पराग जैन यांची नियुक्ती, पराग जैन 1 जुलैला रॉच्या प्रमुख पदाची सूत्र स्वीकारणार। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आज इंदापुरात मुक्काम, इंदापुरात पालखी सोहळ्यातील दुसरं रिंगण संपन्न, तर रिंगण पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। छत्रपती संभाजीनगरात सलग दुसऱ्या दिवशी अतिक्रमण हटाव मोहीम, जालना रोड, जळगाव रोडसह बीड बायपास यासह पैठण रोड, पडेगावात कारवाई होणार। ओडिशाच्या पुरी श्री गुंडीचा मंदिर या परिसरामध्ये चेंगराचेंगरी, तर चेंगराचेंगरीमध्ये 3घांचा मृत्यू, तर 30 जण जखमी झाल्याची माहिती। डबेवाल्यांची सेवा 200 रुपयांनी महागली, जूनपासून नवा दर लागू होणार, मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स असोसिएशनची माहिती। नवी दुचाकी खरेदी करताना आता ग्राहकांना 2 हेल्मेट्स खरेदी करावे लागणार, तर केंद्र सरकारचा हा नवीन नियम, हेल्मेट पुरवण्याची जबाबदारी दुचाकी उत्पादकांवर असणार। नाशिकच्या गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग कमी, गोदावरी नदीला आलेला पूरही ओसरला, मात्र नदीकाठच्या नागरिकांना दक्ष राहण्याचं आवाहन। कोकण गोव्यासह घाटमाथ्याला आता पुढील 3 दिवस ऑरेंज अलर्ट, पुण्यातील घाटमाथ्यावर पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचाही इशारा। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक, मध्य रेल्वेवर ठाणे आणि कल्याण, तर हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी दरम्यान ब्लॉक असेल।